नॅशनल ज्वेलर्स यांनी एक वेगळी संकल्पना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणली असं म्हणायला हरकत नाही. अगदी गोल्ड कॉईन, तुम्हाला सध्याचा सोन्याचा दर माहीत आहे. हा गोल्ड कॉईन किमान 10,000 रुपये जेवढी किंमत त्याची असू शकते. कारण जो गोल्ड कॉईन निखिल भोईर यांच्याकडे आहे त्यांनी आम्हाला तो दाखवला. किमान 10,000 रुपयापेक्षा कमी नसेल एवढी गॅरंटी आहे. तेवढंच चांगलं पारितोषिक आजचा जो सर्वोत्तम खेळाडू आहे त्याच्याकरता दिलं जाणार आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्ड कॉईन भाग्यवान जो खेळाडू कोण ठरेल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र एक पारितोषिक निखिल जर आज असतं एन्जॉय करणारे प्रेक्षक तर ते आपले नरेश सर, निखिल बागुल आणि विकी यांना आपण देऊ शकलो असतो. अगदी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलंय. सौरभ अडकमोल ही तेच दर्शवत आहेत. शेवटची मॅच आहे. मॅचकडे जाऊया. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल तिथे देहष्टीचा स्पर्श करतोय. चांगली गोलंदाजी. यतीश पाटील त्याला एक अप्रतिम षटक इथे हाताळायचं आहे आणि ते हाताळताना तो पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक षटक सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि तदनंतर धावसंख्या 0 आहे. अगदी चांगला खेळ यतीशकडनं सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यतीश सज्ज होतं. त्याच्या विरोधामध्ये गणेश गायकवाड जो स्ट्रायकर एंडकडे आहे. तेजस भरवाड जो ओपन करण्याकरता आलाय. जी बिनीची जोडी आहे. आधीच्या मॅचमध्ये ही ती जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे खोलटप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी, दमदार गोलंदाजी, काबिले तारीफ. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीचा मारा असायला हवा, ज्या पद्धतीनं फलंदाजाला वेटीस धरणं गरजेचं आहे ते वेटीस धरणं सध्या यतीश दाखवत असताना मागच्या 2-3 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेले जे खेळाडू आहेत त्यामध्ये यतीश पाटील हे नाव वरच्या क्रमांकावर येत आहे. अप्रतिम खेळ सातत्यानं दाखवतोय. मग फॉर्मॅट कुठलाही असो, एक गाव असो, लीग फॉर्मॅट असो, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्येही त्याचा खेळ आपण पाहिलाय. जो यतीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अबीर 11 स्ट्रगल मध्ये आहे पहिल्या 3 बॉल मध्ये. फुलटॉस मिळाला. बिटवीन द गॅप खेळायचा. इथे क्लोज आहे आणि माघारी जावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. फलंदाज गणेश गायकवाड धावचीच्या स्वरूपानं माघारी. विकेटचं बटन खेळाडू बाद. तर 0 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर गणेश गायकवाड तिथे माघारी परतलाय. स्ट्रगलमध्ये होता. पहिले 3 बॉल त्याला धावा दाफलकावर जोडता आल्या नाही. मात्र त्यानंतर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. 38 सर्कलमध्ये तिथे चांगली फिल्डिंग सतीश होता आणि त्यानं बॉलला रिटर्न केलं. जोपर्यंत बॉल रिटर्न आला तिथे गणेश गायकवाड पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे त्याला माघारी जावं लागलंय. फर्स्ट विकेट, पहिला झटका दिलाय यतीशनं. लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये जरूर दाखवली. अगदी चांगला परफॉर्म सध्या तो मैदानाच्या आतनं दाखवतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कडा, नशिबाचा सहारा. बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 0 4 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगलं रोखून धरलंय ते यतीशनं. हा बॉल बाहेरच्या बाजूने निघाला. फटका पूर्णपणे मिस झाला. 38 सर्कलला क्लिअर करायचं होतं. इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं. मनसुबा चांगला होता. मात्र चेंडूची जी नजर आहे ती शेवटपर्यंत घडवू शकला नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ
समाप्ती एखेरीस 1 विकेटच्या पतनानंतर अबीर 11 आरपी लायन्स वाडा जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ, त्यानंतर 4 धावा या राफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये कसा खेळ मैदानाच्या आतनं होईल ते आपल्याला बघायचंय. षटक क्रमांक 2. आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. नवीन गोलंदाज परेश भुईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीचा मारा करेल, फलंदाजाला रोखणं ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी काय तो इथे पूर्ण करतोय ते आपल्याला बघायचं. अंतिम सामना चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्या रात्रीचा खेळ. अगदी 3 वाजलेत पहाटेचे. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन. 38 सर्कलची पाबंदी आहे त्यामुळे 3 खेळाडू 38 सर्कलच्या आत आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक घेतलाय. फ्लाइंग स्लीप आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तेही आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटच्या जवळपास एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगलं सेटअप 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक लॉंग ऑफ घेतलाय. लॉंग ऑन जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या जवळपास सेट केला गेलाय. तदनंतर स्क्वेअर लेग आहे. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा घेऊन जाण्याकरता गोलंदाज परेश. फुलटॉस होता, बिटवीन द गॅप खेळलाय, वेगानं चाललाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडनं घेऊन यावं लागेल. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार, 4. पुढे सरकार असताना 9 या आकड्यावर 1.2 षटकाचा खेळ झालाय. परेश भोईर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडे रुपेश लोखंडे. यावेळेस मात्र हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय सीमारेषेनं. चुकीचा काउंट केलाय तिथं रन. जी त्याला आपण स्ट्रायकर एंड कडे पाहताय आणि चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज त्याच्या वतीने आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ त्यांना आतापर्यंत खेळलाय आणि त्यामध्ये 9 धावा त्यांना दाफलकावर जोडल्या. स्ट्राईक रेट चांगला आहे. अंतिमची मॅच कोण विजयी होईल, पहिल्या रात्रीतनं कोण क्वालिफाय होईल ते आपल्याला बघायचंय. जेव्हा सकाळी ग्रुपवर चर्चा होईल तेव्हा निश्चित अभिनंदन करणारे मेसेजेस ते आपल्याला पाहायला मिळतील आणि ते कुणाला येतील ते इथे आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना परेश. इथे मात्र बॉल डिरेक्टली जाऊन पायावर आदळलाय. 1 रन तिथे घेता आली आहे. मोठा फटका खेळण्याची संधी होती कारण स्ट्रॉंग झोन जो आहे तेजस भरवाडचा त्या स्ट्रॉंग झोन मध्ये बॉल होता. मात्र कधी कधी तुमच्या नजरेतनं बॉल हटतोय आणि तो देहष्टीला लागतो. अगदी तेच झालं तेजस बरोबर. तो बॉल त्याच्या नजरेतनं हटला आणि तदनंतर देहष्टीला जाऊन जोरात आदळला. त्यावर 1 रन मिळाली. धावसंख्या 14. सुस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण 2 बाउंड्रीजनं रन्सला आटोक्यामध्ये आणलं. 1.4 नंतर 14. लेट नाईट मॅच आहे त्यामुळे खूप मोठी टोटल नाही, 50च्या जवळपासची टोटल जी योग्य असू शकते या मॅच मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. या पहाटेच्या सत्रात चेंडूला ट्रॅव्हल करणं सोपं नाही आहे आणि तेच मैदानात पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न
बॉल हवेमध्ये राहिला, स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला कॅच, सफलता मिळतीये खेळाडू बाद. महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज ऐनुल शेख मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. खूप सारी पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. अगदी खेळाडूंची चंगळ आहे असं म्हणायला हरकत नाही. सातत्यानं आम्ही वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धा करत असतो, मात्र एवढी जास्त पारितोषिक ती खेळाडूंना मिळत नाही. इथे मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खूप सारी पारितोषिक दिली जातात. प्लेअर ऑफ द डे करता खूप सारी पारितोषिक आहेत. प्रत्येक दिवसातनं एक वंडर स्पोर्ट्सची बॅट ती पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. एक कूलर म्हणजे जवळपास 15,000 रुपयाचं पारितोषिक ते निश्चित प्लेअर ऑफ द डे करता आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एक भव्य दिव्यता काय असते ना ती दाखवली आहे नवचैतन्य स्पोर्ट्सनं, गांद्रेकरांनी. अगदी अप्रतिम स्पर्धा त्यांच्या वतीनं. प्रत्येक प्रेक्षकाकरता 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्याबरोबर एक आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी आहे. तुम्ही मैदानावर आलात, झेल पकडा, पारितोषिक कमवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज परेश. चांगला बॉल इथे ऐनुलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. आज थोडासा ऐनुल पहिल्या मॅचपासून ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळालेला नाही आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याचा स्ट्रगल तो पाहायला मिळालाय. पहिल्या मॅचपासून ऐनुलच्या बॅट आणि बॉलमधला संपर्क तेवढा प्रॉपर झालेला नाही. या शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली. इथे महत्वाचा खेळ करून दाखवायचा आहे प्रत्येकाला, आणि काय तो खेळ मैदानाच्या आतनं करून दाखवला जाईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 14 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर ऐनुल शेख आणि तेजस भरवाड मैदानामध्ये. या तेजस चांगल्या बहरात आहे. आजची संपूर्ण रात्र तेजस भरवाड चांगला खेळ करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर यतीश पाटीलला कंटिन्यू केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा त्यानं खर्च केला, त्यामुळे या टीमचं जे प्रमुख अस्त्र आहे त्याचा वापर केला जाईल. यतीश पाटील इथे जर त्याच्या वाट्याला 1-2 विकेट्स आल्या तर मग या डावामध्ये एक चांगल्या पद्धतीचा. यावेळेस मात्र खराब लाईन. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके, आणि इथे आपल्या दिशेपासून भरकटला आणि या बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवलंय. चौकार 4. पहिलाच बॉल इथे बॉडी लाईनवर आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा दिशा भरकटली गोलंदाजी करत असताना यतीशची, आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते पाहायला मिळालं. चौकारामध्ये परावर्तित झाला बॉल. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर. पुढचा बॉल यतीश पाटीलचा. तेजस भरवाड इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, क्षेत्र खाली दिसलं. मग या पद्धतीचे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ते खेळणं बनतात, आणि इथे तेजसनं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट कीपर जादामध्ये. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश पाटील कमबॅक करणं काय असतं ते त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, आणि तो नेहमी ते करताना पाहायला मिळतो. यावेळेस पेसनं इथे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे, आणि इथे तो भन्नाट वेग त्यानं तेजस भरवाडला दाखवला. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं. थोडीशी उशिरानं बॅट आली बॉलवर, आणि त्यामुळे हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आतापर्यंत 3 बॉल, पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे, मात्र त्यानंतर फलंदाजाला रोखून धरलंय, शांत केलंय. पहिल्या ओव्हरमध्येही 1 बाउंड्री आपल्याला त्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर रोखलं त्यानं. हा बॉल तिथे विकेट कीपर चुकी करतोय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल.
ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19. 4 चेंडूचा खेळ. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला 10 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 रन बनल्यात. याच पद्धतीने रोखलं गेलं तर शेवटी खूप मोठी टोटल ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्या आधी थांबवलं जाईल. पुढचा बॉल. त्यावेळेस हा बॉल तिथे अतिरिक्त बाहेरच्या बाजूने निघालाय. व्हाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 20. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 20 ऑन बोर्ड. 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. ऐनुल शेख स्ट्रायकर कडे आहे. चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पीच केला. ऐनूरच्या नजरेमध्ये हटला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. ऐनूर अडचणीमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर धावसंख्या 20 आहे. म्हणजे अगदीच रोखलं गेलंय ते अबीर 11 आरपी लायन्स वाडाला. आरपी लायन्स वाडा हा संघ मैदानामध्ये आहे. यतीश पाटील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र ऐनुलला बॉलला उडवलंय. डिस्टन्स क्लिअर करायचंय ते होणार नाही. मात्र क्षेत्ररक्षक म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं दिले जीवनदान. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 21. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अबीर 11 आरपी लायन्स वाडा 21. क्षेत्ररक्षण सजवून मॅच सुरू करा, कारण खूप उशीर झालाय ऑलरेडी. नवीन गोलंदाज रुपेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. त्याच्या विरोधामध्ये ऐनुल एक जीवनदान त्याला जरूर मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा त्याला घ्यावा लागेल. मैदानातनं त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज खूप साऱ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलंय. सातत्यानं ऐनुल स्ट्रगलमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. या निर्णायक मॅच मध्ये काय त्याची बॅट लहरताना मैदानात पाहायला मिळेल, कारण एक जीवनदान इथे आई गावदेवी पिंपळासनं ऐनुल शेखला दिलंय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात तोच क्षेत्ररक्षक नाहीये, यावेळेस यतीश होता आणि एक चांगला कॅच त्याच्या माध्यमातून तिथे कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल, विकेट मिळेल. फलंदाज ऐनुल एकदा बचावला, मात्र यावेळेस नाही. विकेट खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोकाटे फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. तेजस भरवाड मैदानामध्ये 8 बॉलमध्ये 14 तो बॅटिंग करतोय. अगदी अत्यंत शुद्धता ती आपल्याला त्याच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळते. ऑन मेरिट बॅटिंग करतोय. इथे असं कुठेही त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही की बेजबाबदारपणा किंवा
जबरदस्ती बॉलला वेगळ्या क्षेत्रामध्ये खेळणं, त्यामुळे तो रन्स बनवतोय. ऑन मेरिट जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा निश्चित तुमच्याकरता रन्स असतात आणि तेच तेजस भरवाडनं परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. आतमध्ये उमेश लोखंडे फलंदाजी करण्याकरता आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3.4 षटकाचा खेळ, 29 धावा डाफलकावर आहेत. तेजस भरवाड या डावामधला सर्वात यशस्वी फलंदाज, जो वैयक्तिक 14 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 8 बॉल त्यानं फेस केलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय, त्यामुळे एक धाव ती धाफलकावर जोडती आली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 वर. अजून या डावातले 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉलमध्ये किमान 15 ते 17 धावा त्या घेण्याचा प्रयत्न इथनं टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडाला करावा लागेल. आणि यतिशान कंपनी आई गावदेवी पिंपळास जेवढ्या जास्तीत जास्त कमी प्रमाणात धावा खर्च करता येतील ते त्यांच्याकरता महत्वाचं असेल सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना. यावेळेस मात्र तेजस भरवाड या खेळाडूला आज अप्रतिम प्रदर्शन केलंय. सकाळच्या पहाटेच्या सत्रात इथे एका प्रेक्षकानं झेल टिपलाय. मुख्य मंचावर आपल्याला यायचंय. आपल्याकरता सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी स्पंदन ग्रुप यांच्याकडनं 300 रुपये आणि चॅम्पियन स्टील यांच्या माध्यमातून 200 असे 500 रुपये आणि एक जर्सी देऊन आपला सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. जाण्याची सुट्टी होऊ शकते, कारण 500 रुपयाचं कॅश प्राइज पहाटे पहाटे मिळाले. पस्तीस 36 धावा दाफलकावर आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. तेजस भरवाड आज अप्रतिम खेळ त्यानं दाखवलाय. प्रत्येक मॅच मध्ये तेजस भरवाडची बॅच चालली. या आधीच्या मॅच मध्येही तेजस भरवाडला जर आपण पाहिलं तर तिथे 33-34 धावसंख्येची इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती. 35 धावसंख्येची इनिंग. या मॅच मध्ये तो 9 बॉल मध्ये 20 वर बॅटिंग करतोय. जिथे संपूर्ण संघ स्ट्रगल मध्ये आहे तिथे तेजस भरवाड एकटा लढतोय मैदानामध्ये. लढवय्या योद्धा असं म्हणू शकतो आपण त्याला. शेवटचं षटक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सतीश पाटील गोलंदाजी करण्याकरता येतोय. पहिला बॉल. यावेळेस मात्र चेंडू बॉडी लाईन वर दिलाय आणि तिथे एक क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. एक अप्रतिम झेल. तेजस भरवाड सोडला तर कुणाला चेंडू ट्रॅव्हल करता येत नाहीये. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि परफेक्ट टायमिंग ते गरजेचं आहे. पहाटी चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकण्याकरता. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी पहाटेच्या सत्रामध्ये तेजसकडनं एक षटकार आलाय. त्या व्यतिरिक्त जोर लावून फटके खेळणारे फलंदाज ते अपयशी होताना विकेट बहाल करतायत. सद्दाम मुसेफ कैफ यांच्याकडनं तेजसने जर सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. एक मारलाय त्यानं, एक खेचला. यानंतर जेव्हा स्ट्रायकर एंड कडे येईल तेव्हा सलग 2 अजून षटकार जर आले तर ती 3 कंप्लीट होतील. सध्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 36. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रीतम तरे. यावेळेस चांगला फटका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश येतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. धावसंख्या 1 न वाढताना जाऊन पोहोचती ती 37 धावा या दाफलकावर आहेत. 5 विकेटच्या पतनानंतर तेजस भरवाड 9 बॉल मध्ये 20 वर बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंड कडे आहे. प्रॉपर कनेक्शन, स्वीट टायमिंग ते त्याच्याकडनं आपल्याला याआधी
षटकार जेव्हा खेचला तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं होतं. सतीश पुढचा बॉल तेजस करता. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय, मात्र बिटवीन द गॅप गेलाय चेंडू. इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न असेल आणि सुखरूप 2 धावा. या सकाळच्या सत्रात, पहाटेच्या सत्रात कुठून आणि कशा येत आहेत त्या इथे मैदानामध्ये थोडंसं लक्ष विचलित झालं होतं, त्यामुळे तिथे कान उघडणी आपल्या सहकाऱ्यांची यतीशनं नक्की केली आहे. कारण एक एक रन महत्वाचा आहे इथे, कारण एखादी चुकी ती तुमच्या अंगलट येऊ शकते. संपूर्ण रात्र दिवस तुम्ही जी काय मेहनत केली आहे त्या मेहनतीला हा शेवटचा रंग चढवणारा खेळ तो सध्या मैदानामधनं सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक नंतर तिथे कंप्लीट झाली आहे. दुसरी करता कॉलिंग आहे आणि काय केलंय मैदानाच्या आतनं, जागेवर थांबून तेजसला स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा किंवा विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 39. 5 विकेटच्या पतनानंतर 40 धावा 5 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम जे 3 चेंडू इथे नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. क्रमांक 8 वर त्याला फलंदाजी करण्याकरता धाडलं गेलंय. पुढचा बॉल या ओव्हरचा 5वा चेंडू असेल. गोलंदाज सतीश पाटील तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. खोलटप्प्याचा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला गेलाय. फिल्डिंग खराब. 2 रन तिथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. 2 रन तिथे कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 2 न पुढे सरकार असताना जाऊन पोचते एकंदर 42. 42 या आकड्यावर शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळातील. बघूया शेवटचा बॉल, त्यावर कशा पद्धतीचा खेळ तो मैदानात होईल. नवीन बॅटर दर्पण फोडसे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळातील. स्ट्रायकर एंडकडे तेजस भरवाड. यावेळेस तेजस भरवाडनं शेवटचा बॉल अगदी दमदार तरीक्याने खेळून काढलाय. फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. मी म्हंटल ना, जिथे एक टीम पूर्ण टीम स्ट्रगल मध्ये आहे तिथे दर्पण फोडसे अगदी वेगानं धावा ओढतोय आणि यावेळेस त्याच्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. तेजस भरवाडच्या बॅटमधनं हा षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 48 या आकड्यावर जाऊन पोहोचली. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष आहे. या 49 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी समालोचक प्रमोद शेडगे आपल्या सोबत जॉईंट होतील.
योगदान दिलं. एकाकी झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 13 बॉल फेस त्याने केले, त्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी. एक झंझावती बॅटिंग. संघाला कशा पद्धतीने सावरायचं हे त्याने आतापर्यंत दर्शवून दिलं गेलं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इरादे पक्के स्पष्ट करून मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळत आहेत. यतीश पाटील आणि सतीश पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी शेवटची मॅच आणि सेकंड इनिंग मध्ये आपण पाहत आहेत टार्गेट सेट केलं गेलंय ते 49 धावांचं. पहिले 2 ते 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं स्ट्रगल करत होते, परंतु त्यानंतर आपण पाहत आहेत जबरदस्त बॅटिंग करत असताना अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन. एकोणपन्नास धावांचं लक्ष्य या 30 बॉल मध्ये. धावा तर परिपूर्णतः छोट्या दिसतात, परंतु यावेळेला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॅटिंग करता येईल. गोलंदाजी जर गोलंदाजाने दबाव आणला फलंदाजी करणाऱ्या संघावर तर कदाचित या धावसंख्या छोटी धावसंख्या मोठी सुद्धा वाटू लागेल. त्यामुळे दबावात्मक स्थिती निर्माण करावी लागेल. गोलंदाज अंकुश आतापर्यंत प्रभावित मारा जरूर पाहायला मिळतो अंकुशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अंकुशने केली गेली. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने रणनीती गेम प्लॅनिंग केलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात कशा पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत आहेत याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. ड्रेसिंग रूम मधून खेळाडू कक्षांमधून खेळाडूंचं या जोडीवर परिपूर्ण निर्भर असेल. या जोडीने जर 1 ते 2 षटकं सेट झाले तर कदाचित धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल, परंतु अंकुश सेट होऊन देणार नाही. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल ऑन साईडला. मनगडाचा चांगला वापर करत असताना 1 रन जरूर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना ऑफ द मार्क सतीश पाटीलच्या बॅटमधून 1 धाव येते. दोन्ही ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना 1 गाव 1 फॉर्मॅटमध्ये ग्रामीण. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर अंकुशच्या पहिल्याच बॉलवर करपूस समाचार घेत असताना 1 रन मिळाली. मिडल ऑफ द बॅटने जेव्हा चेंडू कनेक्ट होतो त्यावेळेला एक मिळालेला सॅटिस्फाईड म्हणाला खूप काही सांगून जातं. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चांगली फिल्डिंग आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. ॲप्रिसिएशन केलं जातं त्या फिल्डरच्या माध्यमातून. कारण जेव्हा छोटी टोटल असते ना त्यावेळेला तुमची फिल्डिंग ही खूप छान झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आतापर्यंत बॉडी लँग्वेज ती स्पष्टपणे दिसून येताना पाहायला मिळते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. या बॉलला सोडून दिलं होतं. सरळ चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 49 धावांचा पाठलाग करताना जी बॅटिंग केली तेजस फॉरवर्डने अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंगचं पृथक्करण पाहायला मिळालं. 33 धावा आणि टेक्निकली साऊंड स्वीट टायमिंग सहित बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. तशीच बॅटिंग करावी लागेल. खोलवर चेंडू होता, मजबूर केलं गेलं. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळत आहेत. मनगड्याचा चांगला वापर केला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. चेंडूला स्टॉप केलं. स्मार्ट सिंगल येत असताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 4 रन फलकावर. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले अंकुश गुप्ताच्या माध्यमातून. अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये खेळलं गेलंय.
फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतील. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. पहा आतापर्यंत बॉल फेकून झाले ते अंकुशचे. जवळजवळ 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 49 धावांचा पाठलाग करताना अचूक लाईन अँड लेंथ स्वीकारले गेले. फलंदाजाला तो परफेक्ट ट्रीट करतो. त्याचे प्लस पॉईंट वीक पॉईंट काय आहेत याकडे लक्ष देत असताना आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जरी युजेस फुटवर्क चांगलं असलं तरी सुद्धा ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करण्यामध्ये यशस्वीरित्याच्या मार्गावर पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग जरूर झाली गेली होती परंतु या वेळेला बॅकअप चांगला मिळाला. प्रयत्नांती परमेश्वर व्हेरी गुड ट्राय. स्वतः त्या ठिकाणी झुकले गेले होते फिल्डर. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे ब्रीद वाक्य प्रत्येक खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. अंकुश काय बॉलिंग केले आत्ताच्या या पूर्ण दिवसामध्ये. डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा शानदार सोहळा. नेहमीच काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा आहे. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. परीक्षण निरीक्षण करून ऑब्झर्व करून मात्र हसमुखजी पटेल त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. हसमुखजी पाटील साहेब आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय एक खेळाडू सौरभ वडकमुळे असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर दिनेश राऊत यांना आपण पाहिलं आणि अमर पाटील. हे चारही चांगल्या पद्धतीने खेळ त्यांनी साकारला गेला आणि आज मैदानाची नाळ कुठेतरी आपल्याला जोडावी त्यासाठी हे सातत्याने पंचांची भूमिका करतायत. यावेळेला बॅकफुटला जात असताना टॅप केला जातोय. सतीश पाटील डेंजर एंडकडे होते. धावचित बाद होण्याची दाट शक्यता होती परंतु परफेक्ट कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. फिल्डिंग चांगली झाली नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन. चुकीचं कॉलिंग ज्या पद्धतीने पाहायला मिळालं होतं येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नव्हता. संघाची धावसंख्या 8 झाले. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 41 रनची आवश्यकता आहे. 10.25च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. प्रीतम तरेला आपण पाहू शकतायत. प्रीतम पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. स्विच हिटचा फटका परफेक्ट. यावेळेला क्लीन स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन पार. मिळेल चौकार. चॅम्पियन्स ट्रॉफी 4. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. ग्रिप बदलली होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. त्यानंतर ट्रान्सपोर्ट या कटआउट्सला सलामी देणारा हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 12. या धावसंख्येवर 49 धावांचा पाठलाग करताना या पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता यतीश पाटीलच्या बॅटमधून. अतिशय चांगली ही मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. हे मैदान जे मेंटेन केलं गेलंय अतिशय सुंदर पद्धतीने 10 ते 15 दिवसांच्या अगोदर जर तुम्ही आला असतात तर या मैदानाची वेगळीच दशा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु दिशा देण्याचं काम केलं हे मैदान नंदनवन केलं. ते नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमच्या आयोजकांनी यावेळेला पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र सहमत नाही आहेत. यतीश पैठकी स्ट्रोक खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं गुणवत्ता परिवर्तन यावेळेला जरूर दाखवून दिलं गेलं. 13 रन्स 13ला 0.
अप्रतिम क्लीन स्विचचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू निघून जाईल 4 रन करिता. गुड शॉट, 4 रन, चौकार. नंतर डिलिव्हर्ड झाल्यानंतर ग्रीप बदलली, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, स्ट्रीट झाला आणि सरळ चेंडूला फेकून दिले. यावेळेला स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करत असताना अजून एक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर सेकंड पॉवर प्ले. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत. चांगला बॉल होता, पंचांकडे दाद आणि यस ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना सतीश पाटीलला सुद्धा ठाऊक होतं की मिडल स्टंपला चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड झाला होता. इथून मिस झाले, पायचीत पकडलं गेलं. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाज एक बिग विकेट. पहिला धक्का आई गावदेवी पिंपळास या टीमला 17 या धावसंख्येवर. विजयासाठी 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. चौथ्या बॉलवर विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळते 17 या धावसंख्येवर पहिला धक्का. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरीशला आपण पाहतायत. पॉवर प्लेचं बंधन. बॉल फेकून झाले ते 4. यतीश पाटील एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. अनस्टॉपेबल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर प्रीतमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 2 चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध केली. ऑन साईडला खेळला जातोय. मनगडाचा चांगला वापर करत असताना वाईट लॉंगांचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. 18 रन 5 बॉलच्या समाप्तीनंतर. एक बॉल एक रन्स खूप मायने लागतोय. आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये तुमचे जे परिश्रम आहेत, अपार कष्ट आहेत, प्रचंड मेहनत आहे आणि या गोष्टीतून मात्र मिळेल तो आता खरा विजय. टॅप केला जातो अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये. आराम के साथ 1 रन्स पळून पूर्ण केले जाते. खराब फिल्डिंग या वेळेला ओव्हरथ्रूच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 रन्स 20 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता, एकंदरीत 29 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 29 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं आई गावदेवी पिंपळास या टीमला. जिथे 1 रन होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. याच चुका थोड्याशा महाग ठरतात. जेव्हा वेळ निघून जाते त्यावेळेला फक्त पश्चातापाची वेळ आपल्याला सोसावी लागते. गेले कारण अंकुशने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोग्या आणि काबिले तारीफ आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी स्वीकारत असताना गोलंदाजीमध्ये यतीश पाटीलने चांगली गोलंदाजी करत असताना आपण सातत्याने पाहिलं. प्रीतमला आपण पाहू शकलात. आता अंकुशला आपण पाहतायत. अठरा बॉल आणि 29 रन आई गावदेवी पिंपळास या टीमला विजयाकरिता. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. सामना बॅलन्सिंग आहे. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा दृष्टिकोन बाळगला. लॉंग चेस करावं लागेल. दूर आहेत फिल्डर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडेसे फंबल जरूर झाले.
चेंडूला स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. अगदी आरामदायक खेळपट्टीवर दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश आणि यतीश अशी जोडी. हरीशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढतोय. सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय. सतीश लवकरात लवकर बाद झाल्यानंतर हरीशवर जिम्मेदारी. अप्रतिम चांगला फटका होता. ऑन साईडला बॉल येत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगले फेके होते. तत्पूर्वी सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 23-26 रनची अजून सुद्धा आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला डे नाईट फॉर्मॅटचा दिवस. अगदी आपण शेवटच्या सत्रामध्ये येऊन राहिलोय. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही स्पर्धा 6 दिवस यशस्वीरित्या पार पाडली जाईल. प्रत्येक संघांचं कॉर्पोरेट, प्रत्येक खेळाडूने अतिशय जिम्मेदारीने खेळ साकारला गेला. ऑन साइडला खेळलाय. शफल झाले. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. फिल्डर येत आहेत. वॉट कॅच. वा, मॅग्निफिसंट कॅच. काय जबरदस्त झेल टिपत असताना टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा कार्बन कमाल कॅच. मॅग्निफिसंट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. उमेश लोखंडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने एलईडी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले होते हलकेशे आणि तो सुद्धा झेल कोणाचा टिपलाय तर यतीश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खूप चांगला फॉलो केलं या बॉलला. तेवढीच रनिंग मध्ये ही झेल टिपली गेली. ज्या वेळेला रनिंग मध्ये तुम्ही कॅच टिपता त्यावेळेला थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. परंतु इथे स्वतः कॉन्सन्ट्रेशन ठेवत असताना शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जेव्हा विसावला त्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला होता. मॅग्निफिसंट कॅच. 23 रन झालेले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 15 बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. पंधरा बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश चौधरी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. आता थोडंसं कुठेतरी सामन्यामध्ये पलटवार केलेला आहे. फिल्डिंग करणार संघ अबीर 11 आरपी लायन्स वाडा. इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. 2 क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. कौशल्य यावेळेला दाखवलं गेलंय. कसबकला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश, जिद्द, चिकाटी या सर्व काही गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाज फलंदाज खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. अरमान कैफ शेख, त्यानंतर सद्दाम आणि मुसैफ यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. अनिलने जर 3 झेल टिपले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. बॉर्नामेंटचा चांगला वापर करत असताना सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का? यस, डेफिनेटली. 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी पलटले. था ना करता करता यावेळेला आपण पाहताय थोडंफार कुठेतरी मोये पाहायला मिळालं आणि इथून जर आपण पाहिलं 3 धावा अर्जित केल्या जातील. पहा, जिथे 1-1 रन्सला खूप महत्व आहे तिथे 3-3 धावा आपण पाहतायत एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या गेल्यात. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 28-21 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 21 रनची आवश्यकता. 13 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत. अंकुश मी कौतुक करेल, अजूनपर्यंत मोठे फटके त्याने मारून दिलेले नाहीये. सिंगल डबलला फक्त मजबूर केले खेळण्यासाठी फलंदाजाला. कैफ शेख यांच्याकडून आपण पाहतायत ऐनुल यांच्यासाठी प्राइज येते. जर कॅच 3 जर कॅच घेतल्या तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज.
चांगला बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट लाईन अँड लेंथ, भन्नाट वेग, वेगेबरोबर नियंत्रण बरोबर आपण पाहिलं तर एकाग्रता, लयबद्धता, अचूकता आणि भेदकता. फॉर बॉलिंग परफॉर्मन्स बाय अंकुश. मॅग्निफिसंट बॉलिंग. 28 झालेले आहेत आता. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. अजूनही प्रेक्षक वर्ग काही पाहायला मिळतात या मैदानाच्या सभोवताली आहेत. डोळ्यात तेल ओतून कार्यरत असणारे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग. यावरून स्पष्टपणे जाणवतं की किती प्रेक्षक वर्गांना गोडी या टेनिस बॉल क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा. 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दर्पण फोडसेल आपण पाहत आहेत. आतापर्यंत प्रभावित कामगिरी केली त्या गोलंदाजाने. ऑन साईडला खेळला गेला. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. बॉडमॅनचा चांगला वापर तर केलाय. सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डेंजर एंडकडे आहेत आणि इथून बॉल सुटला. 2 रन्स ऍड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 या धावसंख्येवर विजयासाठी 19 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉलमध्ये विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. वॉट मॅच. काही सामना कमालीचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत. सर बॅटचा वापर जरूर केला गेला होता. हातामध्ये बॅट थोडीशी फिरते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा हेतू होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड दोन्हीही बॅटर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन्स. 10 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय कारण स्पर्धाच आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. चॅम्पियन्स बनण्यासाठी मात्र आपण पाहताय धडपड इथून आतापर्यंत पाहायला मिळते. प्रत्येकाचं लक्ष वेधित करणारी ट्रॉफी आणि त्यामध्ये एक सुंदर सुखद अनुभव म्हणजे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या 31. विजयासाठी 18 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. एक मातब्बर खेळाडूला बीट करणे ही खाऊ गोष्ट नाहीये. मात्र चांगला यावेळेला बॉल डिलिव्हर्ड केला गेला आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्थिर राहते 31. आता 9 बॉल 18 रनची आवश्यकता. बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. लक फॅक्टरचा चौकार येईल की काय. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये कारण आउटफील्ड अप्रतिम बनवली गेले. सुपर फास्टर अँड फास्टेस्ट अशी आउटफील्ड पाहायला मिळते. चौकार. आवश्यकता आई गावदेवी पिंपळा टीमला मात्र जरूर आपण पाहताय ड्रेसिंग रूम मधून डगआउट मधून विचार करत असतील धावा कशाही होत. हे देवा धावा येऊ देत आणि आम्ही क्वालिफाय होऊ देत हेच फक्त साकडं घालत असतील.
अप्रतिम चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. डीप बॅकवर्ड पॉइंट चे फिल्डर एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय, परंतु इथे आपण पाहू शकता सॅक्रिफाईस करण्यासाठी तयार नव्हते. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36-36. विजयासाठी 7 बॉल 13 ची आवश्यकता आहे. सकाळची पहाट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि हवेचा झूज जो थांबला गेला तिथून धावांचा वेग फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. आपण पाहिलं 74-75 धावा फलकावर लगावल्या गेल्या होत्या. याच टीमने अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमने 60-67-68 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता या महत्वपूर्ण लढतीमध्ये फक्त 48-49 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 13. 7 बॉल 13 रन्स हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर मिस्टर दर्पणला आपण पाहतायत. चांगला बॉल होता. अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. साइडस फाईट या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 37-37. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 12 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. सामना रफ अँड टफ दोन्ही संघांमध्ये अजून सुद्धा तीच लढाऊ वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मैदानाची उभारणी, त्यामध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ट्रॉफी, वेगवेगळे आपण पाहिलं तर गिफ्ट हॅम्पर आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना कॅश प्राइज. स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 ते 200 रुपये, चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये पाहायला मिळतात. प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहू शकतायत. वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर, प्लेअर ऑफ द डेला आपण पाहू शकतायत जे प्राइज लागलं गेलंय. अतिशय सुंदर पद्धतीने विशेष आकर्षण. चला घाई करा. 6 बॉल 12 ची आवश्यकता म्हणजेच ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता. कोणता संघ मात्र पुढे येईल या 14 टीम मधून आजच्या दिवसातील शेड्यूल आपण पाहिला. 13 मॅचेस, 5-5 षटकांचे सामने. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. बॅट स्लाइड केली गेली. अतिशय स्वतःची विकेट या वेळेला मात्र सेफ ठेवण्यासाठी स्वतःला झुकलं होतं. दाग अच्छे होते हे. हाच तो दिवस होता 2 एप्रिल 2011चा आणि 97 धावांची जबरदस्त खेळी करत असताना क्लीन बोल्ड केलं परेराने आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये पलटवार केला होता. परंतु 91 धावांचे 79 बॉलमध्ये MSD ने जी बॅटिंग केली ती क्लास पाहायला मिळाली. 103 धावांवर मात्र पाणी फिरलं महिला जयवर्धनेच्या. 39 धावा झाले 3 गडी बाद. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 रनची आवश्यकता. 5 बॉल 10 रन. अतिशय चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. आता झोप उडवणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साइडला चिप शॉट खेळलेत. लॉंग ऑफचा फिल्डर वाईडिश मध्ये आहे. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2-2 रन्स आता किती मायने राखेल. टाळ्यांचा कडकडाट आई गावदेवी पिंपळास या टीमच्या समर्थकांकडून पाहायला मिळतो. या दुहेरी संघाची धावसंख्या 41. येणारे बॉल आहेत 4. 4 बॉलमध्ये विजयासाठी 8 रन कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तुम्हाला धावा या कराव्यास लागतील.
4 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अबीर 11 RP लायन्स वाडा की एका साईडला आई गावदेवी पिंपळास या दोन टीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आजच्या दिवसातलं या वेळेला कोणता संघ पुढे येईल याकडे लक्ष वेधित राहिलंय. दोन्ही चांगले संघ खेळलेत आजच्या संपूर्ण डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही की दोन्ही लढाऊ वृत्तीचे संघ आहेत. तेवढंच पोटेन्शियल प्रत्येक खेळाडूमध्ये ठासून भरलंय, परंतु आखिरकार जो जीता वही सिकंदर. 4 बॉल 8 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. जणू काही स्वतःशीच खेळत होते की काय, आणि इथून 2 रन्स मिळतात. पुन्हा एकदा 1-1 रनसाठी किती संघर्ष सुरू आहे. वॉट अ मॅच. 3 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. 3 बॉल 6 रन. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी आणि बदलेल का ही कहाणी याकडे सुद्धा लक्ष असेल. कधी कधी रिदम तुटतो, कधी कधी गोलंदाजाला तो थोडासा वेळ मिळतो, कधी कधी फलंदाज मात्र आपण पाहतायत अक्षरशः थोडेसे थकलेले असतात आणि अशा वेळेला ते वेळ घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु कधी कधी बॅटवर बॉल येत नाही. हे सातत्याने एक एक्सपिरियन्स आतापर्यंत समालोचन कक्षामध्ये राहिलाय. आता 3 बॉल 6 रन. काय एक्झॅक्टली मॅच कशा पद्धतीने पाहायला मिळते. पैसा वसूल मॅचेस आपण पाहत आहेत. निखिल भोईर आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकताय समोरच आहेत आणि संपूर्ण टीम जवळजवळ 4 वाजण्याच्या सुमारास 4 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा आयोजक डोळ्याला झोप नाहीये. अक्षरशः डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. ही त्यांची पोचपावती मात्र आपण पाहतोय. जेव्हा प्रेक्षक वर्ग येतात, तुडुंब भरलेलं मैदान असतं. प्रत्येक गावागावामध्ये चर्चा होते की गांधरीच्या या स्पर्धेकडे चला चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला, कारण तिथे आपण खाली आत येणार नाहीत. ज्या ऑन स्क्रीनवर आपण पाहत आहेत निखिलजी भोईर ज्या ऑन स्क्रीनवर आहेत, एक चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्याने पाहायला मिळालं. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची सुद्धा ओळख आपल्याला पाहायला मिळते. फार कमी वेळेत कमी वयामध्ये काही व्यक्तींना मॅच्युरिटी येते आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर डेफिनेटली निखिल भोईर मॅनेजमेंट कसं असावं, टीम मॅनेजमेंट म्हणा किंवा आयोजनाच्या बाबतीमध्ये हे सातत्याने त्यांनी पाहिलेलं आहे. आता बॉल आहे 3 बॉलमध्ये 6. थोडासा वेळ जरूर घेतला. पाणी गेलं मैदानाच्या आतमध्ये. आता काय होईल, कहाणी बदलेल का याकडे लक्ष असणार आहे. यावेळेला आपण पाहतायत फिल्डर त्या ठिकाणी दूर नव्हते एवढे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कहाणी बदलले. आय थिंक सो. त्या ठिकाणी आपण पाहतायत पंच दर्शवतील. आता इथून आपण पाहताय थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया. भरपूर वेळ मात्र सौरव अडकमोळ यांनी आराम फरमाईश केलं. आता मात्र या वेळेला आपण पाहतायत आता त्यांना थोडीशी तसदी घ्यावी लागेल. व्यासपीठावर विवेक जाधव यांना सुद्धा आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू विकी काळे यांनी मात्र मनमुराद आनंद घेतला या स्पर्धेचा आजच्या दिवसामधील. निखिल बागुल त्यांना आपण पाहू शकतायत. OUT आउट. यस. फलंदाज बाद. सेट फलंदाज ज्याने 2-2 धावा मात्र यावेळेला जरूर रणनीती चांगली क्लिक केली होती. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतात ऍक्शन रिप्ले. काय कॅमेरामॅनने कॅमेरा वर्क केलेला आहे, कारण सर्वात जास्त बिझी कोण असेल या मैदानात तर कॅमेरामॅन आहे. 4 कॅमेरा सहित वेगवेगळ्या अँगलने दाखवले गेले. tenniscricket.in. अल्पेश गोतारणे कल्पेश गोतारणे एवन ब्रदर्स जोडी. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 5 रन हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त सामना आहे. गावदेवी पिंपळास वर्सेस अबीर 11 RP लायन्स वाडा या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजून घ्या. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 5 रनची आवश्यकता. निशांत आणि तेजस एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. IPL ची तिकीट खरेदी केल्यानंतर स्टेडियम मध्ये तुम्हाला असे सामने पाहायला मिळणार नाहीत. ती चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला सामने पाहायला मिळतील. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. येणारी वेळ
येणारा काळ आता दर्शवेल. बॅटला चुंबन तर जरूर केलंय, परंतु ही बॅट कितपर्यंत तुम्हाला साथ देईल याकडे लक्ष असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर विशाल. चांगला बॉल. एक बॉल आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहतायत 5 रनची आवश्यकता. 4 तर 5 तर धावून येणार नाहीत, परंतु इथे जर आपण पाहिला तर षटकारच ठोकावं लागणार आहे. म्हणून मी उल्लेख केला होता की जेव्हा 3 बॉलमध्ये 6 रन आल्या होत्या आणि तिथे पाण्याची व्यवस्था मागणी केली, तिथे पाणी गेलं, थोडासा रिदम तुटला आणि कदाचित कहाणी सुद्धा बदलली गेली. कारण ज्या वेळेला तुम्ही लयबद्ध असता त्यावेळेला गोलंदाजाला तो वेळ मिळत नाही आणि गोलंदाज कदाचित थोडंसं फर्स्टेड असतो. अशा वेळेला तो थोडंसं मेंटली आपण पाहिलं तर डिप्रेशनमध्ये जातो की धावा येत आहेत तर आता करायचं काय, तेव्हा त्याला सुचत नसतं. आणि अशा वेळेला बॅटरने मात्र पाणी मागवलं. पाहायचं आता या बॉलवर समजेल की कोणता संघ पुढे येईल, याकडे लक्ष असणार आहे. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर विशाल. आपण पाहत आहे तेजस. जर आज सामना आवडला असेल मनापासून तर जोरदार टाळ्या होऊ द्या. या दोन्ही संघांसाठी आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल आणि 5 ची आवश्यकता आहे. मनामध्ये धडधड, हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत, धगधग वाढलेली आहे. 1 बॉल 5 आई गावदेवी पिंपळास की अबीर 11 आरपी लायन्स वाडा. चांगला बॉल होता. या वेळेला स्टॉप केलं बॉलला. त्यासाठीच मी उल्लेख केला होता 3 बॉलमध्ये 2-2 रन्स आल्या होत्या, त्यानंतर धावा येऊ शकल्या असत्या, परंतु पाणी गेलं, कहाणी बदलली.